नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपले JSPM कन्नड या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा स्वागत करीत आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण द ट्रूथ ही एक कविता इयत्ता 8वीची आपण शिकणार आहोत, जिचे लेखक बॅरी वेड यांनी ही कविता लिहिलेली आहे। बॅरी वेड was the British poet. He described about the words through this poem. So let's start the first stanza of this poem. Truth. Sticks and stones may break my bones, but words can also hurt me. Some stones and sticks break only skin, while words are ghosts that haunt me. कवितेचा आपण अर्थ समजून घेऊया। स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स, याचा अर्थ असा, स्टिक्स म्हणजे काठ्या, स्टोन्स दगड, मे ब्रेक माय बोन्स, ब्रेक म्हणजे काय, तोडणे किंवा मोडणे, बोन्स म्हणजे या ठिकाणी हाडं। मग याचा अर्थ असा होतो की दगड आणि त्या ठिकाणी काठ्या या आपले हाडं त्या ठिकाणी मोडू शकतात, दुखापत आपल्या हाडांना हे पोहोचवू शकतात, हे आपल्याला माहितीच आहे। बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी, परंतु या ठिकाणी कवीला असं सांगायचं आहे की वर्ड्स म्हणजे शब्द हे देखील मला या ठिकाणी दुखवू शकतात। स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन, दगड आणि काठ्या या काही वेळेला आपली स्किन जी आहे, त्वचा जी आहे, ही ब्रेक करू शकतात। व्हाईल वर्ड्स आर घोस्ट दॅट हंट मी, बघा या ठिकाणी दगडांनी आणि काठ्यांनी कातडी आपली त्वचा जी आहे ही फाटू शकते, परंतु जे वर्ड्स आहे, व्हाईल वर्ड्स आर घोस्ट, शब्द हे कशासारखे आहेत, तर शब्द हे घोस्ट म्हणजेच भूतांसारखे आहेत। आणि ते काय करतायत, दॅट हंट मी, ते भूतासारखे वारंवार झपाटल्याप्रमाणे त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी वेदना पोहोचवत आहे, असं या कडव्यातून या ठिकाणी कवीला सांगावंसं वाटतंय। हंट मीन्स ट्रबल, हंट मीन्स ट्रबल, अडथळा आणणे। Slant and curve, second stanza. Slant and curve, the fall word swords, to pierce and stick inside me. Bats and bricks may ache through bones, but words can mortify me. याचा अर्थ असा, स्लॅन्ट म्हणजेच तिरकस, स्लॅन्ट मीन्स लीन, स्लॅन्ट लीन म्हणजे झुकलेला, तिरकस झुकलेला, त्या ठिकाणी आपण असा अर्थ त्याचा घेऊ। स्लॅन्ट अँड कर्व्ड द फॉल वर्ड्स स्वर्ड्स, बघा शब्द कसे आहेत, तर तलवारीसारखे, तलवार, आता आपण सर्वांनी तलवार पाहिलीच असेल, तलवारीची धार जी असते तर ती तिरकस त्या ठिकाणी लावलेली असते। तलवार जशी गोल वक्राकार, कर म्हणजे गोलाकार वक्र असते, त्याचप्रमाणे शब्द जे आहे हे सुद्धा वक्र असतात आणि तिरकस शब्द असतात। टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी, पियर्स मीन्स स्टॅब और पंक्चर, पियर्स, पियर्स मीन्स स्टॅब और पंक्चर। बघा तर शब्द कसे आहेत, तर हे शब्द काय करतात, आपल्याला तलवारीसारखे त्या ठिकाणी भेदून जात असतात। टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी, त्याचप्रमाणे ते आपल्या
हृदयामध्ये मनामध्ये त्या ठिकाणी चिटकून बसतात, घर करून बसतात, ते लवकर आपण विसरू शकत नाही. बॅट्स अँड ब्रिक्स मे एक थ्रू बोन्स बट वर्ड्स कॅन मॉर्टिफाय मी. बघा, बॅट्स म्हणजे काय तर लाकडी फळी आणि ब्रिक्स म्हणजे काय विटा. या काय करतात मे एक थ्रू बोन्स, तर यांनी आपल्याला काय होऊ शकते, आपल्या हाडांना या ठिकाणी इजा होऊ शकतात, दुखणं त्या ठिकाणी वेदना आपल्याला होऊ शकतात या लाकडी फळ्यांनी आणि विटांनी. बट वर्ड्स कॅन मॉर्टिफाय मी, परंतु या सर्वांचं जे काही दुखणं आहे हे कसं असतं तर हे काही काळानंतर आपण त्या ठिकाणी विसरू शकतो. परंतु वर्ड्स कॅन मॉर्टिफाय मी, शब्द जे आहेत तर हे शब्द आपल्या मनामध्ये खोलवर रुततात, चिटकून बसतात, ते त्या ठिकाणी आपला पान उतारा देखील करत असतात. मॉर्टिफाय मीन्स मेक वन फील अशेम्ड. मॉर्टिफाय मेक someone ashamed. म्हणजेच एखाद्याचा पाण उतारा करणे. तर शब्द जे आहेत हे आपल्याला खूप त्या ठिकाणी दुखावून जात असतात, आपल्या मनाला लागतात, जिव्हारी लागत असतात. पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार on mind and heart that's tender. Cuts and bruises now have healed its words that I remember. याचा अर्थ असा होतो की पेन फ्रॉम वर्ड्स दॅट लेफ्ट इट्स स्कार. पेन फ्रॉम वर्ड्स, ज्या खुणा आपल्याला त्या ठिकाणी होणार आहेत शब्दांनी, तर त्या कशा आहेत त्या ठिकाणी स्कार. स्कार म्हणजे काय, व्रण किंवा जखमेच्या खुणा. स्कार मीन्स मार्क लेफ्ट बाय अ वुंड. स्कार स्कार मीन्स मार्क लेफ्ट बाय वुंड. तर या ठिकाणी स्कार म्हणजे काय तर ज्यावेळेस आपल्याला एखादी जखम होते, इजा होते, त्यावेळेस ती जखम भरून निघाल्यानंतर देखील त्या ठिकाणी आपल्या शरीरावर त्या जखमेची खूण असते, त्यालाच या ठिकाणी स्कार म्हटलेला आहे. पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार ऑन माइंड अँड हार्ट दॅट्स टेंडर. मग या शब्दांनी ज्या खुणा होतात, शब्दांनी जे काही मन दुखावलं जातं, याच्या खुणा ज्या आहेत या आपल्या मनामध्ये तशाच या नाजूक कोमल अशा हृदयावर त्या ठिकाणी कोरल्या जात असतात. कट्स अँड ब्रुजेस नाऊ हॅव हील्ड. आणि जसं आपल्याला माहिती आहे की कट्स जखम जी असते आपल्याला ज्या ठिकाणी शरीरावर कापलं जातं, ब्रुजेस म्हणजेच त्या ठिकाणी जखम. नाऊ हॅव हील्ड, हील्ड म्हणजे बरं होणे, त्या ठिकाणी हील्ड मीन्स टू क्युअर, बरे होणे. मग या ज्या जखमा आहेत या बऱ्या होतात, परंतु शब्दांची जी जखम असते ती आपल्या मनामध्ये खूप दीर्घकाळ अशी त्या ठिकाणी घर करून बसलेली असते, ती लवकरात लवकर बरी होत नाही. त्या ठिकाणी मनुष्य लवकर ही जखम विसरू शकत नाही. शब्दांचा मार जो आहे तो आपण विसरत नाही. इट्स वर्ड्स दॅट आय रिमेंबर. आणि हे शब्दच असे आहेत की जे आपण नेहमी लक्षात ठेवत असतो. बघा मित्रांनो, की ज्यावेळेस आपण एखाद्याला बोलतो त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे तर शब्द जे आहेत यांचा अतिशय विचारपूर्वक वापर आपण केला पाहिजे, जेणेकरून समोरचा आपल्याकडून दुखावला जाणार नाही, त्याला आपल्याकडून इजा पोहोचवली जाणार नाही, याचा विचार करून आपण त्या ठिकाणी शब्द वापरले पाहिजे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या कवितेच्या खाली वर्ड्स हा शब्द दाखवलेला आहे बघा, आणि त्या वर्ड्स जो काही शब्द लिहिलेला आहे त्याला त्या ठिकाणी काटे दाखवलेले आहेत.
म्हणजेच काय, कवीला यातून काय सांगायचं आहे की वर्ड्स, शब्द हे काट्यांप्रमाणे सुद्धा त्या ठिकाणी असतात आणि म्हणून त्यांचा आपण त्या ठिकाणी जपून वापर केला पाहिजे असं या ठिकाणी बेरी वेड यांना या कवितेतून सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण ट्रुथ ही कविता या ठिकाणी समजून घेतलेली आहे. धन्यवाद.